Hello people and welcome back to my channel. माझी एनर्जी खूप जास्त लो झाली, काय माहिती का यार. तर हे बघा, मी असं सगळं मांडलेलं आहे माझ्या अवतीभोवती. असं सगळं मांडलेलं आहे माझ्या अवतीभोवती आणि मी आता व्हिडिओ बनवणार आहे जन्माष्टमीसाठी. आणि जन्माष्टमी माझ्या बर्थडेच्या दिवशी मी खूप जास्त लकी आहे की यावेळेस जन्माष्टमी माझ्या बर्थडेच्या दिवशी आली. वा, व्हिडिओसाठी बघा कशी बसली आणि कसा मेकअप करणार आहे. हा पाय बघा कसं ठेवलाय, हे सामान. माझ्या डोळ्यात ना लेन्स कधीच लवकर जात नाही, म्हणजे मला खूप पाणी येतं आधी, मग डोळ्यात जाते. पण यावेळेस काय माहिती काय झालं की एवढ्या लवकर गेली लेन्स, एवढ्या लवकर कधीच नाही गेली माझ्या डोळ्यात. थोडासा माझा त्रास कमी झाला. 2000 years later. तर माझा मेकअप पूर्ण झालेला आहे. अडचणी तशा खूप आल्या. मला थंडी वाजली, अशक्तपणा आला, ताप पण येऊन गेला. पण व्हिडिओ नाही थांबला पाहिजे. हो नाही, हो ना, मग झालं ना. छान झालं ना, म्हणजे खूप जास्त कष्ट घेतले. छान झालाय ना मेकअप. मला माहिती आहे. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला हा मेकअप कसा वाटतोय. आम्ही आलो शॉपिंगला. आम्ही जिथे ट्रॅव्हल करणार आहोत तर तिथे शॉपिंग, त्याची ड्रेसची तयारी आईची. कसं घेते ड्रेस? हो, अजून एक घेऊ. असा कशाला घ्यायचा अजून एक? हा घेते का? 4000चा आहे तो. 8000 तुझेच होते. मग तुझे पैसे खूप लागले. मी ना कुर्ती ऑर्डर केलेल्या आहेत 3, तर त्यातली एक कुर्ती आलेली आहे. मी तुम्हाला दाखवते की ती कुर्ती कशी आहे. मी खूप जास्त एक्सायटेड होती या कुर्तीसाठी. ओ माय गॉड. ही आली, मी मागवलेली आहे दॅट गर्ल अपेरियल म्हणून. तर दॅट गर्ल नाही का, दॅट गर्ल. तरी कुर्ती आई उघडते ना. वाव, काय आहे ही चिन्मयी ढापली ना. चिन्मयी ती खरी आहे का? पण बघ तीच भारी आहे ना. माझी मापांची आहे याच्यात खरं. हो, 5XL आहे. फार घट्ट होते, मला घट्ट नाही आवडत. मस्त असली. खूप सुंदर बसली. आज एक ड्रेस तो आम्ही ऐकला, तो शिवून दाखवला त्यांनी. इतका छान दिसतोय. इकडे हे पुढे आई आई कशी डान्स करते. ओढणी घे, ओढणी. One eternity later. उद्या माझा बर्थडे आणि मी माझ्या बर्थडेसाठी बिलकुल पण एक्सायटेड नाही आहे. काय माहिती का, यावेळेस मला बिलकुल पण एक्साइटमेंट नाही आहे बर्थडे सेलिब्रेट करायची. म्हणजे असा माझा पहिला बर्थडे की ज्यावेळेस मी एक्सायटेड नाही आहे. नाही तर प्रत्येक बर्थडेला माझी फार तयारी असायची आणि मी खूप एक्सायटेड असायची. आणि आई पण उद्या पुण्याला चालली आहे, कारण तिच्या आईच्या बहिणीचं, मावस बहिणीचं 60th बर्थडे आहे. तर त्याच्यामुळे आई पुण्याला चालली आहे. तर आई पण नाही आहे. मला खूप जास्त बोर होणार आहे. मला ना असा डाऊट आहे की माझ्या आईने माझ्यासाठी केक आणला आहे आणि ती ना 8 वाजताच येऊन जाते, पण ती 9 वाजता आली आणि काहीतरी सामान घेऊन गेली आणि त्यात केकचा डब्बा पण होता. तो त्यांनीच कळून गेलं की तो केक आहे. आणि बाबा पण ओरडले केक. आणि मग ती अशी कारणं देऊ लागली. मी आज किती बिझी होते, तुम्हाला वाटतं का मला केकसाठी वेळ पण मिळाला असेल वगैरे वगैरे काहीतरी कारणं दिली. पण तिने केक आणलेला आहे. मला माहिती आहे आपण 12 वाजता चेक करूया की केक आणलेला आहे की नाही. कळूनच जाईल. तिने उठवलं म्हणजे 12 वाजता आणलं तिने. बाय बाबा लगेच नाही घेतलं. हे बघ काय दिले बघा. ती काय म्हणते, फक्त तिच्यासाठीच ना आणला. तिच्यासाठी, माझ्यासाठी आहे. माझं नाव पहिले आहे. माझं नाव बर्थडे झालं. काय आणलं आईने गिफ्ट? काय आणलं का? साडी चावल आईने गिफ्ट आणलं. चांदी
काय पण असं कानातलं मसाला पान. अच्छा, बाळकृष्ण आणला. आणि तू काहीच नाही आणलं काय माझ्यासाठी? माझ्यासाठी बाळकृष्ण आणला काय? बाळकृष्ण. वाव, आई खूप भारी आणला. आईने माझ्यासाठी किती भारी. परफ्यूम आहे आणि त्या परफ्यूमचं नाव आहे अफेअर. मला नाही माहिती मी असं काढला. अगं बाई ते बघ ना, ही बघ ना. हे बघ, हे किती क्यूट आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे यानीला. हॅपी बर्थडे ऑल टू नाही ये नाही तशी चिन्मयी. खाऊ का चिन्मयला? ते नको खाऊ, ते तसंच राहू दे. चिन्मयला खातो नको. हॅपी बर्थडे बाळा. आणि मग कोणी विचारते आई. आवडलं? थोडंसं. आता बर्थडे साठी तर चालतं ना हा घर. कृष्णा आल्मंड. तर मी आता आली आंघोळ करून आणि आज आहे माझा बर्थडे. मी 24 झाली आहे. मी मोठी होती. मला मोठं नाही व्हायचं. तर मी आता झालेली आहे 24 इयर्सची, म्हणजे 25 व्हायला एकच वर्ष बाकी आहे. मला नाही व्हायचं 24. पण काय करणार आता, जे व्हायचं असतं ते होऊनच राहतं. आपण ना माझ्यासाठी गार्लिक ब्रेड पण बनवला. सकाळी जाऊन ब्रेड वगैरे घेऊन आले, त्यांनी त्यांच्यासाठी पण बनवला आणि माझ्यासाठी पण बनवला. टेस्टी लागेल, मी खायला रेडी आता. गिफ्ट नाही आणलं ना माझं म्हणून चाललं. फुलांनी माझं हे मन बदलते. फुलांनी माझं मन आले ना तसेच आले का? गिफ्ट. हे घे. घरी आणि मी आले नेल आर्ट करायला. गौरीचा भाऊ आहे हा. ओंकार आहे, ओंकार. ओ माय गॉड, ही कुर्ती मला ही कुर्ती खूप जास्त आवडलेली आहे. तीच ना मी ती मागवली होती, मी ट्राय केलं होतं. त्याच्यावर मी एक लुक क्रिएट केला. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी हे झुमके घातलेले आहेत, ही रिंग आहे आणि हे माझं मेवा. ते खूप भारी लुक रेडी झाला आहे हा. मी 2 रील्स बनवले ह्याच्यात. लवकर जाऊ. तुम्ही माझं कोणतंच रील नका बघू, फक्त या गाण्यावरचा रील बघा. मी 2 रील बनवलेले आहेत आणि तुम्हाला शॉर्ट्समध्ये पण बघायला मिळतील आणि रीलमध्ये पण बघायला मिळतील इंस्टाग्रामवर. तर लवकर जाऊन बघा आणि लाईक करायचं नका विसरू. मी खूप जास्त थकली आहे व्हिडिओ करून. हा व्लॉग इथेच संपतो. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बस इतकंच. गुड नाईट. बाय पीपल्स. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.